लाडकी बहीण योजनेचा तुमचा आताच तुम्हाला 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा मिळालेला आहे। आणि ज्या बहिणींना ऑक्टोबरचा 16वा हप्ता मिळालेला नाही त्या बहिणीने कमेंट मध्ये नक्कीच सांगा, आणि ज्या बहिणींना मिळाला आहे ते पण त्यांनी पण नक्कीच सांगा। ऑक्टोबरचे पैसे आलेले असतील तर तुम्हाला आता 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील भेटणार आहे। त्याबद्दलची मोठी माहिती आपण आता बघणार आहोत। त्यासाठी हे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्हाला 16वा हप्ता म्हणजे तुमचा ऑक्टोबर महिन्याचा लाभ जमा झाला की नाही सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल की कोणाचे पैसे जमा झालेले आहेत आणि जमा झालेले नसतील तर नाही म्हणूनही सांगा। त्याचबरोबर तुमचा जिल्हाही पुढे पाठवा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून पैसा जमा झालेले नाही। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेबाबतची मोठी अपडेट समोर आलेली आहे। नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटणार? तुम्ही नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा तुमचा 17वा हप्ता असणार आहे। त्याचसोबत तुमचे केवायसी झालेले असेल तरी देखील तुमचे हे 17व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे। तर मग तुमचे केवायसी झाली की नाही पूर्ण कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। बघा, निवडणुका आधी महिलांना पैसे मिळण्याची शक्यता तर तुम्हालाही वाटत का? निवडणुका लागायच्या अगोदर तुमचा हा 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता भेटायला पाहिजे। तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा, कारण की पुन्हा एकदा मग याच्यामध्ये हा हप्ता तुमचा लेट होऊ शकतो। बघा, राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळे राज्यात आचारसंहिता जाहीर झालेली आहे। आता आचारसंहितेच्या काळात लाडकी बहीण योजनेत महिलांना पैसे भेटणार का, असा प्रश्न लाडक्या बहिणीकडून विचारला जात आहे। त्याच्याबद्दलचे अपडेट आपण बघणार आहोत। आता नोव्हेंबर महिना सुरू होऊन जवळपास 10 ते 11 दिवस झालेले आहेत, तरीही नोव्हेंबरचा लाभ तुम्हाला कुठल्या दिवशी भेटणार किंवा तो लाभ या महिन्यातच भेटणार किंवा निवडणुकानंतर भेटणार त्याच्याबद्दल मात्र अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही। त्यामुळे मग हे पैसे कधी भेटणार याबाबत लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आहे, त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय अविरतपणे सुरू राहणार आहे। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सरकारचे पाऊल आहे। या योजनेत लाभार्थी महिलांना महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये यश मिळवून दिलेलं होतं, त्याच्यामुळे ही योजना जी आहे ती बंद होणार नसल्याचं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। योजना तुमची कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे, अशी माहिती महत्वाची त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर महिन्याबद्दल कोणताही जी.आर आलेला नाही, त्यामुळे आता लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे। नवीन अपडेट किंवा जी.आर आल्यास सर्व लाडक्या बहिणीपर्यंत माहिती पोहोचवली जाईल। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा। नोव्हेंबरच्या हप्त्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा।